तुम्हाला नेमकं कधी समजलं की तुमच्या मुलावरती मारहाण झालेली आहे? 8 वाजता त्यांचाच फोन आला होता. फोन आला होता. हा 10 मिनिटात इथं पोहोचा, नाही तर वरून खाली टाकून टेरेस वरनं फेकून देतो म्हणलं. मारहाणीचं नेमकं कारण काय? माझं जर पोरग तसं असलं असतं तर घरात थोडं तर कळलं असतं. तसं काहीच नव्हतं. कामन घरच होतं. मी कसं शेक घेणार की माझं पोरग पालतो काय म्हणून. मुलीने मेसेज केला होता का मुलीच्या नातेवाईकांनी? आता ते कोणी केले काय माहिती, ते मला कसं कळणार. त्यांच्या मोबाईलवर त्यांनी केलेलं आहे. त्याला वाटलं असं की मुलीने केलं म्हणून ते गेला. पण गेलं तरी माझं पोरग चुकलं असं ना, 4 मारून चौकीत द्यायचं होतं. त्यांचा अधिकार होता केवढा मारायचा. टेरेस 7व्या मजल्या टेरेसवर मी गेले तरी पण माझ्या समोर असं तुडवत होते माझ्या पोराला. त्या लोकांना तुम्ही ओळखत होतात का? त्यांचा आणि तुमच्याशी काही संबंध राहिलेला आहे? त्यांचा ह्याचा काही संबंधच नव्हता. आता 2 वर्षात अचानक मेसेज केला, त्या दिवशी पोरगा गेलाय तिथं. कुणाचं पाठबळ आहे असं तुम्हाला वाटतंय का? आणि आता गुन्हा त्यांना कोणी तर सपोर्ट देत असेल ना, म्हणून तर एवढं माझं एवढं मोठं पोराचा जीव घेतला म्हणलं तर सपोर्ट असणार ना त्यांना. जो आरोपी आहेत मुलीचे वडील, ते अजूनही फरार आहेत. त्यांना अजून ताब्यात घेतलं नाहीये. तुमची नेमकी काय मागणी आहे? आणि आता सध्या तुम्ही पोलिसांकडे जाणार आहात? जाणार ना सर, पोलीसकडे जाणार. त्याला फाशीचं सजा. माझं पोरग पोरावर अंगावर कपडे नाहीत ना, त्याचे पण कपडे काढून ते जिथं राहतंय ना तिथं सगळ्यांना दाखवायचं, मिरवणूक काढायचं त्याचं. दोन दिवसांपूर्वी पुणे शहरामध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये नागेश जाधव या युवकावरती खरं तर त्याच्यावरती हल्ला करण्यात आला, प्राणघातक हल्ला करण्यात आला. आणि यामध्ये त्याला जीव गमवावं लागलं. कारण होतं फक्त आमच्या मुलीशी बोलतो या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावरती मारहाण केली. आणि त्या मारहाणीनंतर ज्यावेळेस त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं त्यावेळेस त्याचं उपचारापूर्वीच खरं तर त्याला मृत घोषित करण्यात आलं. आता या सगळ्या संपूर्ण घटनेनंतर आपण त्या मुलाच्या घरी आलेलो आहोत. नागेश जाधव या 23 वर्षीय तरुणाची हत्या झाली. त्याच तरुणाच्या मी सध्या घरी आलेलो आहे. त्यांच्या नातेवाईकांशी खरं तर आज आपण बोलणार आहोत. त्यांच्या आई आहेत, ताई आहेत आणि त्यांच्या अनेक नातेवाईक या ठिकाणी आलेत. हा ताई, नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? तुम्हाला नेमकं कधी समजलं की तुमच्या मुलावरती मारहाण झालेली आहे? 8 वाजता त्यांचाच फोन आला होता. फोन आला होता. हा 10 मिनिटात इथं पोहोचा, नाही तर वरून खाली टाकून टेरेस वरनं फेकून देतो म्हणलं. बर, मारहाणीचं नेमकं कारण काय तुम्हाला समजते किंवा काय नेमकं घडलं होतं? तर घडायचं काय आता ते माहितच नाही मला. माझ्या पोराला चुकून त्यांनी बोलवून घेतलेले. आता ते माझं जर पोरग तसं असलं असतं तर घरात थोडं तर कळलं असतं. तसं काहीच नव्हतं. कामन घरच होतं. मी कसं शेक घेणार की माझं पोरग पालतो काय म्हणून. माझं पोरग तसंच नव्हतं. त्यांनी बळाने बोलून घेतले, मॅसेज पाठवले, बोलवलं. 10 मिनिटामध्ये डोळ्यात माती पडले माझ्या. त्या मुलीने मेसेज केला होता का मुलीच्या नातेवाईकांनी? आता ते कोणी केले काय माहिती, ते मला कसं कळणार. त्यांच्या मोबाईलवर त्यांनी केलेलं आहे. त्याला वाटलं असं ते मुलीने केलं म्हणून ते गेला. पण गेलं तरी माझं पोरग चुकलं असं ना, 4 मारून चौकीत द्यायचं होतं. त्यांचा अधिकार होता केवढा मारायचा. टेरेस 7व्या मजल्या टेरेसवर मी गेले तरी पण माझ्या समोर असं तुडवत होते माझ्या पोराला. माझ्या पोरींवर मला एवढं घाण शिवे दिलेले त्यांनी. मला टेरेस दाखवतोय, तुझं पोरग इथं प्यायला आलतं, इथून मी ढकलून दिलं ना तरी त्यांनीच उडी मारलं म्हणून असं आम्ही चौकीत बोलतो, असं पण बोललेले त्यांनी. त्या दोघांचे काही प्रेमसंबंध होते ह्याची काही कल्पना? ते मला काहीच माहित नाही. आहे का नाही ते काही माहित नाही. मला काय म्हणायचंय की तसं असलं असतं, थोडं तरी चुकलं असतं माझं पोरग, थोडं तर माझ्या घरामध्ये किरकिर झाली असते, काहीतरी त्यामध्ये तर ओळखलं असतं माझं पोरग असं करतं. काय नाही, काम घरी 1 रुपया कधी मागत नव्हता एवढं काय नाही. त्या लोकांना तुम्ही ओळखत होतात का? त्यांचा आणि तुमच्याशी काही संबंध राहिलेला आहे का? नाही, ओळख नाही त्यांचा आमचा. एक वेळेस असंच कामाला कोथरूडला जात होता. तर कोथरूडला नागेश पहिला 2 वर्षापूर्वी कामाला गेल्यावर त्यांनी लोकांनी तिथं जरा थकलाय तर थांबलंय कशाला तरी. पाऊस का काय येतं म्हणून थांबलं, पण कशाला का होईना. त्यांच्या डोक्यात काय आलं की हे आमच्या मुलींना बघायला हे नवीन पोरग दिसतंय म्हणून त्यांच्या डोक्यात वेगळा असा विषय घेऊन त्या पोराला मारले आणि चौकीत दिलता. आणि चौकीत मिटवलं त्याने, आम्ही घेऊन आला.
आणि त्याच्यावर 2 वर्षात एकदा सुद्धा त्यांचा असा मेसेज नव्हता की कॉल नव्हता, काय नव्हता. आणि त्यांचा ह्याचा काही संबंधच नव्हता. आता 2 वर्षात अचानक मेसेज केला त्या दिवशी पोरगा गेलाय तिथं, कशाला केल्यात म्हणून, की डायरेक्ट त्याला 10 मिनिटात असं खतम केलं टेरेसला घेऊन. आणि 10 मिनिटात तुम्ही पोहोचला ठीक आहे, नाही पोहोचलं की टेरेस वरनं खाली फेकून देईन म्हटलं. मग आम्ही 10-15 मिनिटात तिथं पोहोच झाला. गेलं तरी आम्ही समोर आहे तरी त्याला वरनं लाता मारत होते. आणि तेवढ्यात 2 पोलीस आले जिने उतरवताना बाळाला घेऊन. तर पोलिसांच्या समोर सुद्धा ते लोक मारत होते पोराला वरनं जीव जाऊन बी. आणि आम्ही हे आईचं ओढणी घेऊन त्याच्यावर झाकलं तरी काढून फेकून दिले. बोंगळच घेऊन जायचं ह्याला नागडा खाली म्हणून. म्हणजे निर्वस्त्र करून मारहाण केली. हो, पूर्ण कपडे काढून त्याला मारलं होतं. अंगावर काही नव्हतं, 100 पॅन्ट सुद्धा नव्हतं. पोलिस समक्ष 2 होते. त्यांनी मला काहीतरी कपडा झाका, तरी त्या पोलिसांना सुद्धा ते ऐकले नाही. काही झाकायचं नाही, लोक बघू दे, एवढं नागडा घेऊन चला म्हणले ते मुलीच्या आईने. एवढापर्यंत त्यांनी असं केलंय ना, तसं त्यांना पण घडायला पाहिजे आणि त्यांचा अवस्था असंच व्हायला पाहिजे आणि त्यांना फाशी भेटायला पाहिजे. प्रत्यक्ष त्या घटनास्थळी ती मुलगी तिथं होती का? तुम्ही त्यांना आम्ही पाहिलं? गेलतो तेव्हा ती मुलगी नव्हती आणि आम्ही ओळखत बी नाहीये त्याला. एवढा आमच्या समोर घडलाय तेवढा त्यांचा आमच्या समोर घडावून त्यांना फाशी द्यायला पाहिजे. बस तुम्ही लोकांनी, एवढंच आहे आमचं म्हणणं. आणि त्यांना मिरवणूक काढायचं कपडे काढून. ताई, तुमचं नागेशशी शेवटचं कधी बोलणं झालं होतं आणि नेमकं काय त्यासोबत बोलणं झालं होतं? तिथून येता येता त्याला मी विचारलं, एवढा लांब कशाला आला बाबा? आई मला फसवून बोलवले, मॅसेज केलं म्हणून मी गेलो. म्हणलं कशाने मारलं, काय काय टाकले मलाच कळलं नाही. आई लय मारल्यात मला, एवढंच बोलला, माझ्या गळ्यात पडलं. माझं पोरगं मला सोडलं. नागेश नेमकं काय काम करत होता आणि LSC कंपनीमध्ये होता कामाला. जॉब करत होता तिकडे. किती वर्षापासून काम करत होता? 1 वर्ष झालं इकडेच जात होता. तुम्ही बहीण आहे मी त्याची. 2 वर्ष झाले ते तिकडेच काम करतो. आणि मी सहज फोन केला त्याला, तर तो असं लटकलेला होता. त्याच्या अंगावर शर्ट पण नव्हतं, काहीच नव्हतं. मग तुम्ही परत त्यांनी फोन कट केला. मी 2-3 वेळा फोन केला, उचलला ना, तरी मी पुन्हा फोन लावला. मग त्यांना रिक्वेस्ट केली की दादा नका मारू, काय असेल बोला, की कंप्लेंट वगैरे पोलीस चौकीत बोला, की घरचे येतील. त्यांना मला सांगितले की डायरेक्ट मला धमकी दिले की आम्ही त्याला मारून टाकू आणि तू कोण आम्हाला सांगणार आहे, आम्ही ते मारायचं नाही त्याला, आम्ही बघू काय करायचं काय नाही, आम्ही त्याला सोडणारच नाही, मारणार. तरी मी रिक्वेस्ट केली. त्यांनी मला एवढे शिव्या घाण दिल्या, तू इथे ये मी तुला दाखवीन, असं तसं खूप घाण शिव्या दिल्या. तरी पण मी त्यांना तरी चांगलीच बोलत होते, दादा नका तसं काय करू, घरच्यांना बोलवून घ्या, येईल पण तुम्ही मारू नका. नाही म्हणे आम्ही सोडणारच नाही त्याला, आम्हाला जे करायचं ते आम्ही करणारच. माझे पोरग माझ्या हातात दिला ना, हातात द्यायचं. पुढच्या वेळेस आसपास जरी दिसलं ना तर डायरेक्ट हार टाकायचं तुम्ही. पर त्यांचे एवढं इथपर्यंत त्यांची मजल जाण्याचं नेमकं काय कारण? त्यांच्या मागं काही कुणाचं पाठबळ आहे असं तुम्हाला वाटतंय का? आणि आता गुन्हा त्यांना कोणी तर सपोर्ट देत असेल ना, म्हणून तर एवढं माझं एवढं मोठं पोराचा जीव घेतला म्हणलं तर सपोर्ट असणार ना त्यांना. ते सपोर्टला पण बघायचं तिथं. तुम्हाला कोणावर संशय वगैरे? त्यांच्या इकडेच फॅमिली तिकडेच कोथरूड मध्ये कोणतरी मोठं माणूस आहे त्यांना सपोर्ट करणारा. ते बायका सुद्धा घाबरत नाही, बायका सुद्धा शिव्या गाळ्या करायला तयार आहेत एवढं जरी, पण त्यांना मोठं कोणतरी सपोर्ट आहे. तो कोण आहे त्यांना पण तुम्ही बघा. तुझ्या पुरी मला एवढं असं सारे डायरेक्ट बोललाय, त्यांनी शिवे दिलेले त्यांनी मला डायरेक्ट माझ्या अंगावर आलाय तो. तरी माझं पोरग आडवं पडलं म्हणून मी एक शब्द सर बोललेलं नाही त्यांना. माझ्या पोराला तसंच उचलून आणलं. पहिला दवाखाना करा. पोलिसांशी या सगळ्या संदर्भात तुम्ही बोललात का? आणि त्यांच्यावर आता जे गुन्हा दाखल झाले त्याच्यात आता जो आरोपी आहेत मुलीचे वडील ते अजूनही फरार आहेत, त्यांना अजून ताब्यात घेतलं नाहीये. तुमची नेमकी काय मागणी आहे आणि आता सध्या तुम्ही पोलिसांकडे जाणार आहात का? जाणार ना सर, पोलीस कडे जाणार, त्याला फाशीचा सजा. माझं पोरावर अंगावर कपडे नाहीत ना, त्याचे पण कपडे काढून ते जिथं राहतंय ना तिथं सगळ्यांना दाखवायचं, मिरवणूक काढायचं त्याचं, त्याला सोडायचं नाही. त्याला फाशीचा सजा व्हायला पाहिजे. माझं पोराचा जीव गेला तसं त्यांचा जीव घ्यायचं. जोपर्यंत त्यांनी धरून आणत नाही तोपर्यंत आम्ही चौकीला सारखा येणारच आहे. आमच्या समोर त्यांचं मिरवणूक काढायचं कपडे काढून, तोपर्यंत आम्ही चौकीत आजार असणारच सारखा. आता पोलीस तुमच्याशी भेटून गेले, तुम्हाला बोलले, ते नेमकं काय बोलणं झालं तुमचं त्यांच्याशी आणि काय घटना तुम्ही त्यांना सांगितली?
आम्ही तर त्यांना म्हटलंय आमच्या मुलाला जसं मारल्यात तसं त्या लोकांना समोर आणायचं, तुम्ही त्यांना मिरवणूक काढायचं बिगर कपड्याचा आणि त्यांना फाशीचा सजा भेटाय पाहिजे. आणि जोपर्यंत भेटणार तोपर्यंत आम्ही तुमच्या मागं चौकीलाच येणार. मात्र ती आता सध्या कायदेशीर प्रक्रिया आहे. कोर्ट ज्या पद्धतीने निकाल देईल त्या पद्धतीने शिक्षा होईल. आत्ता खरं तर एकंदरीत आपण पाहतोय की पुण्यामध्ये ऑनर किलिंगची ही घटना संपूर्ण पुणे शहराला हादरवून टाकणारी होती. या संपूर्ण घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती आणि आता या संपूर्ण घटनेनंतर जे मुख्य 10 आरोपी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यातील एक आरोपी म्हणजे जे मुलीचे वडील आहेत ते अजूनही फरार आहेत आणि त्यांना लवकरच पुणे पोलीस ताब्यात घेतील अशी माहिती मिळते. मात्र या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण पुण्यातच एकच संतापाची लाट जी आहे ती आपल्याला खरं तर पाहायला मिळते. अत्यंत दुर्दैवी आणि घृणास्पद ही घटना आहे. फक्त मुलीच्या बोलण्याच्या कारणावरून अशा पद्धतीने नागेशचा या ठिकाणी त्या मुलीच्या घरच्यांकडून बळी घेण्यात आलाय. त्यामुळे संपूर्ण कुटुंबियाकडून जो आहे तो या ठिकाणी रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका आईने आपला मुलगा आणि एका बहिणीने आपला भाऊ या ठिकाणी गमावलेला आहे. विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.